नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी जीडी भरती 2024चा जे रिझल्ट लागलेला आहे, निकाल लागलेला आहे आपल्या महाराष्ट्राचा। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॅटेगरीनुसार किती गेला। तर आसाम रायफलचा जो कटऑफ गेला आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा हा 130 पर्यंत गेलेला आहे जनरलचा, त्याचबरोबर जनरल एरियाचा, त्याचबरोबर आसाम रायफलचा ओबीसी कॅटेगरीचा 130 वर कटऑफ गेलेला आहे, त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा जो कटऑफ गेला आहे जनरल एरियामध्ये, तर आसाम रायफलचा हा गेला 127 वर, आणि एसटी कॅटेगरीचा जो कटऑफ गेला आहे जनरलचा, तर हा या ठिकाणी 114 वर कटऑफ या ठिकाणी गेला आहे जनरल एरियाचा। त्यानंतर ओपन कॅटेगरीचा जो कटऑफ गेलेला आहे तर हा 131 वर 131 वर हा ओपन कॅटेगरीचा कटऑफ गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही बीएसएफ बघू शकता, बीएसएफचा जो कटऑफ गेलेला आहे तर जनरल एरियामध्ये 123 वर कटऑफ या ठिकाणी लागलेला आहे बीएसएफचा। त्याचबरोबर जे एडब्ल्यूएस कॅटेगरीचा आणि ओबीसी कॅटेगरीचा जो बीएसएफचा कटऑफ आहे तर हा जनरल कॅटेगरीचा 124 वर लागलेला आहे। त्यानंतर जे बीएसएफचा एससी कॅटेगरीचा जनरल एरियामध्ये जो कटऑफ लागला आहे तर तो 119 लागलेला आहे। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा जो बीएसएफचा कटऑफ लागला तर हा 109 वर लागला आहे फक्त। तुम्ही बघू शकता एवढा कमी कटऑफ या ठिकाणी गेलेला आहे एसटी कॅटेगरीचा। त्यानंतर ओपन कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 124 वर बीएसएफचा लागलेला आहे। त्यानंतर आहे आपली सीआयएसएफ आहे, तर सीआयएसएफमध्ये जर आपण पाहिलं, सीआयएसएफमध्ये जो कटऑफ गेला आहे या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनचा फक्त 45 वर गेलेला आहे। त्यानंतर सीआयएसएफचा हा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटऑफ गेलेला आहे तर हा 133 वर या ठिकाणी सीआयएसएफचा कटऑफ गेलेला आहे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरी आहे, तर ओबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे सीआयएसएफचा तर हा 143 वर गेलेला आहे। त्यानंतर सीआयएसएफचा एससी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 130 वर गेलेला आहे। त्यानंतर सीआयएसएफचा एसटी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा फक्त 118 वर गेलेला आहे। त्यानंतर सीआयएसएफचा ओपन कॅटेगरीचा जो कटऑफ आहे 136 वर गेलेला आहे। त्यानंतर सीआरपीएफ आहे, तर सीआरपीएफमध्ये जो गेलेला आहे तर हा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 125 वर सीआयएसएफचा कटऑफ गेलेला आहे। त्याचबरोबर जे ओबीसी कॅटेगरी आहे तर ओबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे सीआरपीएफचा तर हा 126 वर गेलेला आहे। त्यानंतर एससी कॅटेगरी आहे, तर एससी कॅटेगरीचा सीआरपीएफचा जो कटऑफ आहे तर हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता सीआरपीएफचा एससी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 112 वर गेलेला आहे। त्यानंतर सीआरपीएफचा एसटी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे 110 वर गेलेला आहे। त्यानंतर सीआरपीएफचा ओपन कॅटेगरीचा कटऑफ 112 वर या ठिकाणी गेलेला आहे। तर एवढा कटऑफ या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर येते आयटीबीपीचा जो कटऑफ आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तर हा 125 वर गेलेला आहे। आयटीबीपीचा ओबीसी कॅटेगरीचा कटऑफ 126 वर गेलेला आहे। आयटीबीपीचा एससी कॅटेगरीचा कटऑफ 122 वर गेलेला आहे। आयटीबीपीचा एसटी कॅटेगरीचा कटऑफ 110 वर गेलेला आहे। आयटीबीपीचा ओपन कॅटेगरीचा कटऑफ 128 वर गेलेला आहे। आणि त्यानंतर एसएसबी आहे, एसएसबीचा जो आहे तर हा एसएसबीचा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 133 वर कटऑफ गेलेला आहे। एसएसबीचा ओबीसी कॅटेगरीचा कटऑफ 123 वर गेलेला आहे। एसएसबीचा ओबीसी कॅटेगरीचा 134 वर कटऑफ गेलेला आहे। त्यानंतर एसएसबीचा एससी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 130 वर या ठिकाणी गेलेला आहे, आणि एसएसबीचा ओपन कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 134 वर गेलेला आहे। त्यानंतर बीएसएफ तुम्ही बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे। तर एवढा कटऑफ या ठिकाणी महाराष्ट्राचा गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर हा होता महाराष्ट्रातील संपूर्ण कटऑफ। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट एसएससी जीडी भरतीबद्दल देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।